नरेंद्र मोदींनी तातडीने जातीनिहाय जनगणनेची तयारी करावी ही आमची भूमिका आहे, असं राहुल गांधी पंतप्रधान बनले असते तर सर्व समाजाच्या प्रश्नांना न्याय देता आला असता। सत्तेसाठी काही पण ही भाजपची भूमिका आहे हे चेहरे आता स्पष्ट झालेत। म्हणूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या कालच्या भूमिकेत तफावत दिसतीये। याचा अर्थ भाजप महाराष्ट्रातील ओबीसी, मराठा आणि आरक्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या जातींना फसवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे आणि त्या दृष्टिकोनातून तातडीनं नरेंद्र मोदीजींनी जातीनिहाय जनगणनेची सुरुवात करावी ही भूमिका आमची आहे। आमचं सरकार आलं असतं, राहुल गांधीजी देशाचे प्रधानमंत्री झाले असते तर आतापर्यंत हे सेन्सेसचा विषय सुरू झाला असता आणि हा जो मराठा ओबीसी वाद, धनगर आरक्षणाचे प्रश्न असतील, गोवारी समाजाचे आरक्षणाचे प्रश्न असतील, आदिवासींचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाला आपल्याला न्याय देता आला असता। पण बोलायचाच भात बोलायचीच कडी आणि सत्तेसाठी काही पण ही जी भाजपची जी काही भूमिका आहे हे चेहरे आता स्पष्ट झालेले आहेत आणि म्हणून भाजपच्या प्रदेशच्या अध्यक्षांनी केलेली कालची भूमिका आणि देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेमध्ये फार तफावत दिसते आहे। म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या ओबीसी, मराठा आणि आरक्षणाच्या प्रतिष्ठित असलेल्या जातींना फसवत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार।